या आंदोलनाची सुरुवात करताना ती ठेवण केली अलेक्झांडर कनिंगहमच्या डायरीमध्ये जे खोमलं गेलेलं आहे. या महाविहारात प्रवेश करताना डाव्या बाजूला जे 5 बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या पांडवाच्या नाहीये. या महाभद्र कल्पामध्ये टिकटकात आलंय. या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन, कपुसंद आणि काश्यप, चौथे सिद्धार्थ गौतम आणि 5वी मूर्ती आहे ना ते बाबासाहेब आंबेडकर जे सम्यक संबुद्ध आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध होणार आहेत ते याच महाभद्र कल्पात. आम्ही गर्दी ही आम्ही तिथे यासाठी येतो 14 एप्रिलला. गर्दी कशासाठी? साऱ्या लोकांना आवाहन करतो की बोधिसत्वाचा जयंती उत्सव आगे इधर आगे उधर बस असा बाबासाहेबांचा जयंती उत्सव केला जात नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात लिहिलेले 56 ग्रंथ आहेत. आणि दिवशी असो की गृहस्थ असो विद्वान आहेत 56 एकेका ग्रंथावर 7-7 दिवस कार्यक्रम ठेवायचे. पण 14-13 तारखेला संध्याकाळी तिथे बहुला राहायचं. हे आमच्या आईसारखे बुद्धाटे लोक इथे ठेवून द्यायचे फक्त. बाकी तरुण पोरं बाळा तिकडे सत्यक्रिया महात्रिपिटकामध्ये बोधिसत्व या खंडामध्ये बोधिसत्वाचा जयंती उत्सव कसा साजरा करावा याचे दिशा निर्देश केलेले आहे. कोणी भगवान बुद्धांनी तर तुम्ही आपल्या मनाचं करता. आपल्या मनाचे गोडे आवडता इकडे बुद्धांचं ऐकायला तयार नाही. मग हे ऐकल्यानंतर मी सारी गर्दी लोकांची 3000 एकराची मागणी केली आहे बरं मऊला. पुढे कुठलंही सरकार येईल तर 3000 इथून मिलिटरी हटवून 3000 एकराचा प्लॉट वर्ल्ड हेरिटेज सेंटर बनवावं. जगातले लोक बोधिसत्वाच्या जीवन कार्यामध्ये सत्यक्रिया करण्यासाठी येतील. अरे कमीत कमी या वाचनामध्ये गाडगे बुवांना तरी सत्यक्रिया करता आली. संत आणि नाही लागत अंत म्हणतो ना. आमच्या ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी 4 तारखेला 4 डिसेंबरला गाडगे बुवांचं कीर्तन झालं. बाबासाहेबांच्या भेटीत बाबासाहेबांनी गाडगे बुवांना विचारलं होतं की या देशाला मी भगवान बुद्धाचा धम्म देऊ इच्छितो. हे माझं उचललेलं पाऊल कसं राहणार आहे? अरे बाबा तुमच्यासारखा महान माणूस नाही या देशातल्या लोकांनी तुमचं जर ऐकलं ना या मातीचं सोनं होईल. जातीच्या तळातळ तुटून समाज एकच जिनसी होईल. हे गाडगे बुवाने त्याच्या कीर्तनाचा रंग ढगल बदलून गेला. 4 तारखेचं कीर्तन गाडगे बुवांचं माय बाबा हो. अरे ज्याला तुम्ही महाराजचा पोर म्हणता ना त्याच्यासारखा महान माणूस नाही रे. त्या माणसाचं तुम्ही ऐकाल ना या देशाच्या मातीचं सोनं होईल रे. साऱ्या जाती व्यवस्थेचे तळातळ बंधन तुटून सारा समाज जागरूक होईल. सारा समाज एक दिवशी समाज होईल. हे शब्द गाडगे बुवांचे. गाडगे बुवांना जशी माहिती मिळाली बाबासाहेब 6 तारखेला त्यांचं महाप्रयाण झालं. जी वाहनं मिळाली त्या वाहनाने मुंबईच्या वाटेला लोक जाऊ लागले. बाबासाहेबांचा मृतदेह घडला होता जेव्हा गाडगे बाबा पोहोचले. रात्रभर बाबासाहेबांच्या त्या राखेजवळ राहून सकाळी जाऊन आईसाहेब आंबेडकर गोडबोले देखील जायला गेले. गोडबोलीने पहिला हात टाकलाय. यात निकोशे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्या निकोशेने तरी असा एकदम जळताना हात टाकला त्याला जळला होता ना. अजून एका बेदनबागच्या विहारात आहे ना त्या असली आहे बाबासाहेबांची. त्यात आमची एक वकील मित्र वंदना पाटील जाता 45 दिवसाच्या शिबिराला गेली होती. आणि प्रत्येकाने माझ्याकडे बाबासाहेबांची एवढी अस्थी आहे ती आपल्याकडे येऊ इच्छिते. आपण सुरक्षित ठेवा. लोक जर बाबासाहेबांच्या अस्थीच्या नावावर पैसे गोळा करतात हा धंदा करतात. लोकांनी करू नये. आणि म्हणून मग ती अस्थी हात जळला होता ना मग ती अस्थी ती मरण पावली की आमची वकील भगिनी त्या भगिनीनं आमच्याकडे ते संघाकडे आमच्याकडे ती बाबासाहेबांची कशी आम्ही स्तूप काढणार आहोत. भगवान स्तूप कोणाचे बांधले जातात माहिती आहे ना. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांचे बोधिसत्वाचे बुद्धाचे 25 बुद्धांचे. आम्हाला आमच्या अंगात इथे बुद्ध आहे ना त्याच्याबरोबर कुठलाही एखादा भिक्षू आमची एवढी मिथ्या धारणा आहे ते काय बरोबर नाही. सामाजिक स्वास्थ्यासाठी असं हानिकारक समजलं. त्यामुळे एक कर्म करताना आपण न्याय संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन करून करावं. अशी ते भिक्षू उठला संघाठी फक्त चिवर राहणे सब जानकारी
संघाटी पात्र जीव धारण करताना किती सजगपणे जाणून सती संपजन्य नरेंद्र या समाधीची म्हणतात प्रत्येक कर्म करताना समाधी नेहमी सोबत घेऊन करायची असते. याला असे ते पिते गते ठिके सुते लाजते खाताना बसताना उठताना ऐकताना निद्रा घेताना जी काही कृती करता होता ऐकताना बरं धम्म तरी ऐकता येतं तुम्हाला. आता मुली पाहत आहे ऐकता येतं काय धम्म. अरे वेदनांचा उदय हे अनित्य बोध जाणत जाणत ऐकावा लागतो. म्हणून तुम्हाला या कमरटाणाचा अभ्यास करावाच लागेल. 8 वाजतायत तेव्हा हे उद्बोधन नाही आहे, ही परीक्षा आहे तुमची आमची. आपण शून्यावरच आहोत. सगळ्या बाबासाहेबांनी समाज बदलण्यासाठी समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही दालनं उभी केली आणि बाबासाहेब तुमच्या लेकरांनी साऱ्या संघटना बर्बाद करून टाकल्या. बाबासाहेब का बाळासाहेब आंबेडकर तरी कमीत कमी रिपब्लिकन पार्टीचा हत्यार घेऊन लागतो का. अरे वंचित बहुजन आघाडी मला तर लाज वाटतं सांगायला काय करू. बाबासाहेब या तुमच्या लेकरांना सुबुद्धी द्या आणि या मातृ संघटनांची पुनर्निर्मिती करून नव्यानं 2029 कडे लक्षात ठेवा. बाबासाहेबांच्या उन्हातून मुक्त व्हायचं असेल तर भक्ती ज्ञान ज्योती आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे. माझ्या नावाची मी एक संघटना काढली बाबासाहेबांच्या संघटनेत राहायची मला लागलं. बाबासाहेबांच्या संघटनेला विसर्जित करण्याचे अधिकार तुम्हाला कोण दिले होते सांगतो. म्हणून तुमची तक्रार सगळे तक्रार बाबासाहेबांच्या करतो. अरे मूलभूत अधिकारांचं एवढं मोठं आनंद झालं 14 वाजता आणि गोबा ठोकत आहोत ईव्हीएम हॅक करून. मागच्याच वर्षी गेलो होतो ना त्या सगळ्या सायंटिस्ट लोकांना भेटून आलो. जगातली अशी कुठली मशीन नाही. तरी काय निवडणूक आहेत म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट आहे सायंटिस्ट आहेत का. निवडणुका ईव्हीएम हॅक करून निवडणुका हॅक करून शेगडीवाल्यांनी जानूवाल्यांनी आपले घोडे ताडून टाकले आणि या देशात अल्पसंख्याकांवरचे हल्ल्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळं हा ब्राह्मणवादाचा हल्ला रोखून लावणं हे सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांचे काम आहे. या लढाईला आतापासून तयार व्हा. मात्र विनयाचार्य भरते त्यांनी आवाहन केलेलं आहे समितीतर्फे की 2025 ला बुद्ध जयंतीला 12 तारखेला सगळ्यांनी तिकडे 12 लाखाच्या संख्येची यायचं असं आवाहन केलंय. माहिती आहे तुम्ही येणार आहात की नाही. मी तर 8-7-8 दिवस तिकडेच राहणार आहे. कारण 6 दिवस आता तिथे त्या बोधिवृक्षामध्ये परवानगी यावेळेला सुत्तपठण करण्याची मिळते की नाही मला नाही माहिती. पण 7 दिवस बाजूला जरी इथे जरी नाही मिळालं बाजूला करू. पण 6 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत सुत्तपठण चालणार आहे. भोजन झाल्यानंतर मग त्या संपूर्ण रॅलीमध्ये आम्ही देखील सगळे समाविष्ट होणार आहोत. मी या निमित्ताने काय होईना बोधवेला या 2025 ला 12 तारखेला जयंतीला आपण सगळ्यांनी यायचं आवाहन करतो. या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची यामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. जेणेकरून आपण दर पौर्णिमा असो अमावस्या असो अष्टमी असो त्या दिवशी उपसंकल्प करायचे, सामूहिक भोजन करायचं आणि त्या पौर्णिमेच्या अमावस्येच्या विषयी चर्चा ठेवू. जेणेकरून हे बोधी ज्ञान धारण करण्याचे सगळे पक्ष समजून घ्यायचे. भगवंताचा सैद्धांतिक आणि द्राविड पक्ष समजण्याची 4थी प्रतिज्ञा आहे. पुन्हा भगवंताचा मार्ग अतुल्य आहे. भक्त ज्ञान भक्त संपयुक्त कानाचे ब्रह्माने तरी कानाचे रूपाने भक्त बचे हे विशुद्धीची प्रक्रिया आहे. हे ज्याला तदंग प्राण म्हणतात ना. शुद्धशील परिशुद्धशील विशुद्धशील शुद्ध प्रज्ञा शुद्ध समाधी परिशुद्ध समाधी विशुद्ध समाधी शुद्ध प्रज्ञा परिशुद्ध प्रज्ञा विशुद्ध प्रज्ञा ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वात जाणं याला तदंग प्राण म्हणतात. तदंग प्राण म्हणजे सारे शरीर आणि मन शील रूपी सुगंधाने भरून जाते. शील रूपी सुगंधाने याला शील विशुद्धी म्हणतात. शुद्ध समाधी परिशुद्ध समाधी विशुद्ध समाधी ही त्रिविध प्रकारे पूर्ण झाली ना. खरी समाधीपासून हे अर्पणा समाधीपर्यंत याला विखंबन प्राण म्हणतात. एकदा खंबा गाडला तरी तो हलणार नाही, चित्त भटकणार नाही. याला विखंबन प्राण म्हणतात. या विखंबन याला चित्त विशुद्धी म्हणतात. दिठ्ठी विशुद्धी याला 3रं पाऊल आहे. एक पाडाव्यात विशुद्धी मार्गाचे. दिठ्ठी विशुद्धी संपूर्ण
आपली जी दृष्टी आहे ना, दृष्टी म्हणजे ही ज्ञान दृष्टी, सम्यक ज्ञानाच्या आधारावर अनित्यबोध, दुःखबोध आणि अनंतबोध या तीनही लक्षणांनी हे सारे रूप आणि नाम याची सारी प्रक्रिया अठ्ठकलापापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास जेणेकरून समर्श ज्ञानापासून तर संखारोपेक्षा अनुलोम ज्ञानापर्यंत सारी 10 ज्ञानाची प्रक्रिया परिपूर्ण नेणं म्हणजे या व्यक्ती शुद्धी असं म्हटलं जातं. जेवढ्या प्रकारच्या साऱ्या शंकांना, जेवढ्या शंका असतात विचिकित्सा दूर होतात. सकाळी ती विचिकित्सा सिल्वर परामर्श तीनची तीनही मार्गबंधनं दूर होतात. कांक्षा वितरण विशुद्धी, कांक्षा सगळ्या प्रकारच्या शंका राहत नाही, दूर होतात. शंका वितरण विशुद्धी. नंतर हा मार्ग आहे की अमार्ग आहे? अनित्यबोध, दुःखबोध, अनंतबोध पुष्ट झाला हा मार्ग आहे. आणि जेव्हा भोक्ता भाव असला तो अमार्ग आहे. हे झालं नाही, हा टप्पा आहे. जेव्हा प्रत्यक्ष या मार्गावरून जाताना, हा मार्गावरून संपन्न करताना क्रमशः जाण्याची प्रक्रिया आहे. या समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भक्त ज्ञान, भव ज्ञान, अभिनव ज्ञान, विविधा ज्ञान, ज्ञान